नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यातला शाब्दिक लढा किंवा त्यांच्यातली शाब्दिक चकमक ही आता एका तीव्र स्वरूपाच्या आणि तितक्याच धारदार शब्दांच्या आधारे लढली जाते। सुरुवातीच्या टप्प्यात मनोज जरांगे यांनी वारंवार छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख केला। छगन भुजबळांच्या डोक्यावरील केसांपासून विविध प्रकारच्या टिप्पण्या, शेरेबाजी त्यांच्याबद्दल केली गेली आणि मग एक दिवशी संधी साधत भुजबळांनी सगळा हिशोब चुकता केला। हा हिशोब चुकता करत असताना मनोज जरांगेंची लायकी काढली गेली आणि मनोज जरांगेंच्या इतरही अनेक सवयींबाबत सार्वजनिकरित्या विधानं केली गेली। आता इतके दिवस ज्या भुजबळांना बोचकारलं जात होतं त्या भुजबळांनी एक पंजा मारल्याच्या नंतर त्याची प्रतिक्रिया समाज माध्यमात आलेली आहे। केवळ समाज माध्यमातच याची चर्चा आहे अशातला भाग नाही, तर मोठ्या प्रमाणामध्ये माध्यमांमध्ये आणि समाजातल्या इतर घटकांमध्ये सुद्धा भुजबळ कसे चुकीचे वागले हे सांगितलं जातंय। पण त्याही पेक्षा महत्त्वाचा मुद्दा हा की भुजबळांना या भाषेचा वापर करायला भाग कोणी पाडलं। मनोज जरांगे सातत्यानं अनेक नेत्यांचा पाणउतारा करतायत, एकेरीत बोलतायत। महाराष्ट्राची सार्वजनिक चर्चेची ही भाषा नाहीये। मनोज जरांगेंकडून होणाऱ्या भाषेचा प्रयोग ते सर्वसामान्यांचे नेते आहेत म्हणून अनेक जण खपून नेऊ पाहतात, समर्थन करू पाहतात, पण जो नेता आंदोलनातून उभा राहतो त्याच्यावर सुद्धा काही संस्कार करणं गरजेचं असतं आणि त्या नेत्याच्या आसपासच्या माणसांकडून या संस्कारांची अपेक्षा असते। भुजबळ हे काही फार मोठ्या घरातून शहाण्या सुरत्या शिकलेल्या लोकांमधूनच आले आहेत अशातलाही भाग नाही। भुजबळ सुद्धा अत्यंत सामान्य स्थितीतून लढत, शिकत, पडत आणि शहाणे होत आजच्या स्थितीला पोहोचलेले आहेत। अपेक्षा मनोज जरांगे यांच्याकडून हीच आहे। हे सगळं सांगण्याची गरज अशी कारण या माध्यमातून महाराष्ट्राच्या इतिहासात एक सामाजिक आंदोलन हे शिव्या देऊन सुद्धा करता येतं असा चुकीचा संदेश जातो आहे। मनोज जरांगे आणि छगन भुजबळ या दोन्ही मंडळींना विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्राची ही ओळख बनू देऊ नये। शिव्या देणं, सार्वजनिकरित्या शिवीगाळ करणं हे संजय राऊतांना शोभतं, आपल्याला नाही। हे मनोज जरांगे आणि छगन भुजबळ दोघांनाही लक्षात राहिलं पाहिजे। किंबहुना महाराष्ट्रात शिवीगाळ करून राजकारण करता येतं असं इतिहासात नोंदण्याची जर वेळ आली तर ते आपल्याला परवडणार नाही, ती महाराष्ट्राची ओळख नाही आणि त्याच्यासाठी मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांची नावं सुद्धा नोंदवली जाता कामा नयेत। पण हे सगळं आम्ही अपेक्षित करतोय, शहाणी सुरती मंडळी असंच अपेक्षित करतायत। प्रत्यक्षात आंदोलनात अखेर लायकी निघतेच आहे। आजच्या लक्षवेधीत त्याचीच चर्चा, पण तत्पूर्वी विषयाची सुरुवात भुजबळांनी केलेल्या वक्तव्याबद्दल। भुजबळांचं हे वक्तव्य रविवारच्या सभेतलं आहे। रविवारच्या सभेत भुजबळांनी आपला संताप व्यक्त करताना जी भाषा वापरली त्याची नोंद आपण या कार्यक्रमात सुरुवातीला घेणार आहोत। एक म्हण आहे, आधीच मरकट त्याच्यामध्ये मद्य प्याला, म्हणजे आधीच माकड आणि त्याच्यात बेवडा प्याला। काही बोलतोय, अरे आमची लायकी तू काय पाहतोस? या चर्चेसाठी आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत प्राध्यापक श्रावण डेवरे आहेत। सामाजिक चळवळींचा अभ्यास आणि त्या सर्व चळवळींच्या अनुषंगाने त्यांचं स्वतःचं एक ठाम मत असतं। आपल्या सोबत जरांगेंचे समर्थक किशोर चव्हाण आहेत आणि मराठा आंदोलनाच्या निमित्ताने सक्रिय असलेल्या तेजस्विनी चव्हाण आहेत। त्या जरांगेंच्या भूमिकेचं विश्लेषण तर करतातच, पण त्याचबरोबर त्यांची स्वतःची मराठा आंदोलक या नात्याने एक भूमिका आहे। आपल्या सोबत असलेल्या किशोर चव्हाण आणि प्राध्यापक श्रावण डेवरे यांना आजच्या चर्चेत बोलू देण्यापूर्वी मला तेजस्विनी चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे। कारण असं आहे की महाराष्ट्रातल्या अनेक सामाजिक चळवळी आपण सगळ्यांनी आतापर्यंत पाहिलेल्या आहेत। या सगळ्या सामाजिक चळवळींच्या बाबत स्त्रियांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका उमटत असतात, त्या समाजात अधिक खोलवरपणे पोहोचतात आणि कुठलाही नेता यशस्वी होण्याच्या मागे महिलांचं त्या नेत्याविषयी काय मत आहे हे फार गांभीर्याने घ्यावं लागतं। आताच्या काळात
अशा प्रकारचं निरीक्षण सगळे नेते बाळगत असतात. त्याच्यातून त्यांची वागणी बोलणी सुधरत जात असतात. मला पटकन तेजस्विनीताई आपल्यापर्यंत पोहोचायचं आहे. आपण उत्तर देण्यापूर्वी आपला माईक सुरू असेल अशी माझी अपेक्षा आहे. माझा प्रश्न आणि प्रस्तावना आपल्यापर्यंत पोहोचली असेल. मला पटकन सांगा, ज्या मराठ्यांनी 54 मोर्चे काढले त्या मोर्चांमध्ये एक दगड पडला नाही, त्या आंदोलनाच्या निमित्तानं एक संयत प्रतिक्रिया आपल्या समाजानं दिली. आता असं अचानक काय झालंय की आपल्या समाजाचा नेता हा अत्यंत असभ्य पद्धतीनं इतरांना शिवीगाळ करतो, किंबहुना आपल्याकडून सातत्यानं मराठा समाजाचा नेता म्हणून ज्या व्यक्तीला ओळखलं जाऊ लागलेलं आहे त्यांच्याकडून संयम सोडून भाषा वापरली जाते. हे मराठा महिलांना पटतं का? तेजस्विनीजी. प्रथमतः मला असं म्हणायचं आहे की दोन्हीही नेत्यांनी म्हणजे जरांगे पाटील असतील किंवा भुजबळ साहेब असतील, दोघांनीही स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची गरज नव्हती. दोघांनीही त्यांचे जे काय मतभेद आहेत हे आता सध्या मीडिया समोर आणून दोघांचेही एकमेकावरती जे काय टीका टिप्पणी चालू आहे त्याच्यामुळे आरक्षण हा मुद्दा बाजूला राहिलेला आहे आणि आता यांनी राजकीय वळणं घेतलेली आहेत या सगळ्या गोष्टींना. त्यामुळे काय झालेलं आहे, आरक्षण हा विषय आता खूप मागे पडलेला आहे खरं सांगायचं म्हणजे. आणि ही जी चळवळ आहे ही आरक्षणासाठी चालू आहे, ना की ह्यांच्या वैयक्तिक वादासाठी चालू आहे. या दोघांचे काय वाद असतील ते या दोघांनी एकत्र बसावं, त्यांचे काही टीका टिप्पणी करायची असेल एकत्रित बसून यांना एकमेकावरती समोरासमोर बसून केली असती तर ती आम्हाला मान्य होती. जेवढे भुजबळ चुकीचे आहेत किंवा भुजबळ साहेब जेवढ्या टीका खालच्या लेवलला किंवा खालच्या पातळीपर्यंत जाऊन करत आहेत तर कदाचित त्याची इतकी गरज नाहीये मला असं म्हणायचं आहे. हा आरक्षणाचा मुद्दा आहे. तुम्ही जर आरक्षणापर्यंत ठेवलात तर समाजाला, मराठा समाजाला आरक्षण भेटण्यास म्हणजे एक मदत होईल तुमची. वारंवार आम्ही हे सांगत आलेलो आहे भूमिकेमधनं आमच्या की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागताच मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. तरी पण जर तुम्ही असं जर काही वक्तव्य करत असाल तर त्याला प्रत्युत्तर हे जरांगे सुद्धा करणारच, ते काही गप्प बसणार नाहीत. म्हणजे काही किती जरी झालं कोणी असू द्या त्याच्या जागेवरती आत्मसन्मानावर किंवा स्वतःच्या बॉडी लँग्वेजवर किंवा स्वतःच्या काय म्हणतात एका पोझिशनवर आल्यानंतर स्वतःचं जर कॅरेक्टर जज करण्याची वेळ आली तर कोणी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करणारच आहेत. पण तुमच्या या वागण्यामुळे ना पूर्ण समाजामध्ये आता एक अशी बाब निर्माण झालेली आहे की आरक्षणाचा विषय बाजूला गेलेला आहे आणि या दोघांचे भांडणं कसे आहेत. आता भुजबळ साहेबांनी असं बोललंय तर जरांगे साहेब काय बोलणार आहेत, म्हणजे ही दिलचस्पी आता वाढायला लागलेली आहे. आणि ह्याचा भुजबळांनी जसं काल वक्तव्य केलेलं आहे त्याला माझा खरंच पाठिंबा नाहीये, माझा विरोध आहे त्या गोष्टीला. त्यांनी असं बोलायला नाही पाहिजे होतं. मुळात ते वयाने मोठे आहेत, खूप मोठे नेते आहेत, आज बरेच वर्ष ते राजकारणात आहेत आणि त्यांनाही हे कळायला पाहिजे की राजकारणामध्ये आपण आहोत तर एवढा म्हणजे एवढाच एखाद्याची काढली म्हणून काय आरक्षणाचा मुद्दा बाजूला जाणार आहे का? मराठा आंदोलक म्हणून आम्ही उभे आहोत, पहिल्यापासून उभे होतो आणि आताही उभे होतो, इथून पुढेही आम्ही राहणार आहोत. ठीक आहे, आपण असं म्हणता आहात की भुजबळांनी त्यांच्या अनुभवाचा, वयाचा आणि आजवरच्या सामाजिक चळवळीतल्या योगदानाचा विचार करावा आणि भाषेवर नियंत्रण ठेवावं. हीच समान अपेक्षा आपल्याला मनोज जरांगेंकडूनही करता येईल. अर्थात भुजबळांच्या तुलनेमध्ये जरांगेंचं आंदोलनातलं योगदान फार कमी आहे. मला श्रावण डेवरे यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. डेवरे साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचतोय का? हो हो पोहोचतोय. ज्या पद्धतीनं छगन भुजबळांकडून अपेक्षा केली जाते त्याच पद्धतीची अपेक्षा ही जरांगेंकडूनही असायला हवी. माझी तर दोघांकडून अपेक्षा आहे, दोघांनाही सातत्यानं सांगणं आहे की भाषेवर नियंत्रण ठेवा आणि भाषेवर नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा करणं चूक आहे का? आणि ती केवळ आणि केवळ ज्याच्याकडे अनुभव आहे, पद आहे त्याच्याचकडून असायला हवी का प्रत्येकाकडून असायला हवी? नाही, मुळात प्रत्येक स्पर्धेचे किंवा प्रत्येक खेळाचे किंवा कुठल्याही गोष्टीचे काही नियम असतात, काही निकष असतात. म्हणजे उदाहरणार्थ आता स्पर्धाच म्हटलं तर कुस्ती नावाचा खेळ असतो, त्याचे काही नियम असतात. त्याच्यात पहिला नियम असा असतो की ज्या दोन जणांमध्ये कुस्तीची स्पर्धा लागणार आहे ते दोघं सारख्या वजनाचे पाहिजेत. म्हणजे 51 किलोचा गट किंवा 40 किलोचा गट, 81 किलोचा गट, असे गट तयार केलेले असतात. आणि ज्यांच्या दोघांचं वजन एकाच गटातलं असेल तर ते एकाच गटातले दोन पैलवान कुस्ती खेळत असतात. हा पहिला आणि कॉमन नियम आहे. परंतु इथं कसं आहे की 100 किलो वजनाचे भुजबळ साहेब आणि छटाकभर वजनाचा जरांगे अशी कुस्ती लावण्यामध्ये मनुवाद्यांना यश आलेलं आहे.
कारण मनुवाद्यांचं एक अलीकडच्या काळामध्ये एक ध्येय ठरलेलं आहे की सगळे जे काही सन्माननीय पदं आहेत, संविधानिक पदं आहेत, म्हणजे मंत्रीपद असेल, न्यायाधीश पद असेल, प्रधानमंत्री पद असेल, राष्ट्रपती पद असेल, या सगळ्यांना अपमानित करणे, हे संविधानिक पदांचा अपमान घडवून आणणे, हे अलीकडे सुरू झालेलं आहे. मनुवाद्यांचा षडयंत्राचा हा एक भाग आहे. म्हणून भुजबळ साहेबांसारख्या 100 किलो वजनाच्या माणसासमोर छटाकभर वजनाचा जरांगे उभा केल्यामुळे नाईलाज असतो भुजबळ साहेबांना ही कुस्ती खेळावी लागते. दुसरा इलाज नाही. जर कुस्ती नाही खेळली तर आहे थोडंफार आरक्षण वाचलेलं तेही चाललं जाईल आणि ते आरक्षण वाचवण्यासाठी भुजबळ साहेबांना जरांगेच्या विरोधात उतरावं लागत आहे. आता प्रश्न दुसरा संस्काराचा प्रश्न आहे. मला माहित आहे की भुजबळ साहेब हे सन्माननीय आहेत, आदरणीय आहेत आणि चांगल्या मोठमोठ्या पदांवर त्यांनी यापूर्वी काम केलं आणि आताही करतायत. त्यामुळे जनतेची अपेक्षा भुजबळ साहेबांकडनं आहे, जरांगेकडनं नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे आता जी मगाशी ताई बोलली तिने अपेक्षा भुजबळ साहेबांकडनंच केली. त्याचं कारणच हे आहे की भुजबळ साहेब हे सुसंस्कृत जनतेचे नेते आहेत. ज्याला आपण म्हणतो की मान सन्मान देणारी जी काही ओबीसी जनता आहे, सुसंस्कृत ओबीसी जनता आहे, तिचं नेतृत्व भुजबळ साहेब करतात. त्यामुळे भुजबळ साहेब हे आतापर्यंत सुसंस्कृत पद्धतीने वागत होते, बोलत होते. परंतु समोर उभा ठेवलेला छटाकभर जरांगे जर खालच्या पातळीवर उतरून जर वाईट बोलत असेल, अनैतिक बोलत असेल तर त्याला उत्तर हे द्यावंच लागतं. नाही दिलं तर मग लोकांमध्ये वेगळा मेसेज जातो. आणि श्रावण डेवरेजी, आपण हे दुसऱ्यांदा म्हणता आहात की समकक्ष माणसाशी लढाई करणं भाग पडलं जातंय भुजबळांना आणि ते झालं नाही तर चुकीचा संदेश जातो. मला यावरचं उत्तर खरं तर किशोर चव्हाण यांच्याकडून घ्यायचंच आहे. मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी एकदा तुम्ही नक्की खुलासा करा या गोष्टीचा की समजा भुजबळ त्याच भाषेत, जी भाषा समोरच्याला समजते त्या भाषेत बोलले नाहीत तर काय संकेत जाईल? भुजबळ टाळ्या मिळवण्यासाठी अशी भाषा वापरतात का समोरच्याला समोरच्याच्या असलेल्या योग्यतेची किंबहुना लायकीची आठवण करून देण्यासाठी ही भाषा वापरतात? नाही, तुम्ही हा मुद्दा जो मांडला तो बरोबर आहे. कारण जरांगेशी सन्मानाने वागणं हे नेबडटपणा समजला जाईल. कारण शेवटी कसं आहे की त्याला जर आपण सन्मानाने आहो केलं तर तो स्वतःला खरोखर जसं ते वाघाचं कातडं अंगावर घेतलेलं जे गाढव असतो तो स्वतःला वाघ समजायला लागतो. त्याप्रमाणे जरांगेला जर आहो केलं, सन्मानाने काही शब्द वापरलेत तर तो स्वतःला खरोखर खूप मोठा समजायला लागून जाईल की जी त्याची लायकी नाही त्या पद्धतीची. म्हणून समोरच्या त्या जरांगेला त्याची स्वतःची लायकी लोकांमध्ये सिद्ध करण्यासाठी भुजबळ साहेबांना नाईलाज असतो हे असे शब्द वापरावे लागतात. नाईलाज आहे, हा नाईलाज आहे असं श्रावण डेवरे सांगतात. श्रावण डेवरेंचा त्याच्या मागचा एक जो मनुवादी तर्क आहे त्याच्यावरची चर्चा होईलच या कार्यक्रमात. पण एकदा पटकन किशोर चव्हाणांपर्यंत पोहोचण्याची वेळ आहे. किशोर चव्हाण, जे देवरेजी बोलले आपल्याला ते ऐकून निश्चित राग आलेला असू शकतो. माझी विनंती आहे की तुम्ही संयमानं उत्तर द्यावं. 2 मुद्दे. पहिला मुद्दा काय आहे? आपण एक एक मुद्दा घेणार आहोत. एका मुद्द्यावर मी तुम्हाला 1 मिनिटाचं वेळेची संधी निश्चित देणार आहे. पहिला मुद्दा, भुजबळ आणि जरांगेंच्या मध्ये तुलना होऊ शकत नाही. जरांगेंच्या संदर्भातलं वक्तव्य खोडून काढताना तीच भाषा वापरली नाही तर भुजबळांवर नेभळटपणाचा आरोप लागेल. उत्तर द्या किशोर चव्हाण. मला भुजबळ साहेबांचे काही वाटत नाही. आणि श्रावण देवरे जे आता बसलेले आहेत त्यांनी जी मांडणी केलेली त्याची मागची मांडणी पाहतात आमच्या नजरेतून तर केव्हाच उतरले. मनुवादाच्या गोष्टी करतात, त्याविरुद्ध लढाईची भाषा सोबत घेऊन करावी लागते. आणि एक मी विनंती करेल, मी मधी बोललो नाही, त्यांनी मधी बोलावं नाही जी. आता हे सांगतात छटाकभर ही भाषा यांची. तो मराठ्यांचा नेता आहे, मराठ्यांचा श्वास झालेला आहे हो. आणि हे शब्द असे वापरत असेल आणि ओबीसी समाजाचं नेतृत्व ते करतात म्हणे भुजबळ साहेब. हे गैरसमज तुम्ही काढून टाका. ओबीसीत मराठा पण आहे, पहिल्यापासून आहे. आता तर प्रमाणपत्र मिळाले, हे लक्षात घ्या. एक तर ह्या नेत्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी कोणतेही जे 70-75 वर्षापासून पडलेले होते, हा काही आरक्षणाचा भाग नाही आहे. जो नोंद आम्हाला सापडली ती एवढ्या वर्षानंतर यांचे अधिकार गेलेले नंतर नोंद सापडलेली आहे, हेही लक्षात घ्या. तरी आम्ही संयमाने घेऊ राहिलो. चला ठीक आहे, काही हरकत नाही, घेऊया, करूया. पण हे साथीदार आमचे. आणि मला एक आश्चर्य वाटतंय, सर्वात महत्वाचं,
भुजबळ साहेबाला काही बोलण्याचा अधिकार आहे. ते 100 नाही 200 किलोचा माणूस असेल, हो 200 नाही 1000 किलोचा असेल, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला ना, त्यांनी काहीही बोलावं, त्यांना तो अधिकार आहे. आम्ही नेहमी काय म्हणतो, ते संवैधानिक पदावर आहे. संवैधानिक पदावर राहून बोलता येत नाही आणि आमचे सहकारी म्हणतात तिथं राहून बोलावंच लागेल. ओबीसीचे नाही तर असं होईल आणि तसं होईल. काय तुमचे तर्क आहे बाबा? काय समाजाचे विकास होईल आणि काय ओबीसीचे प्रश्न सुटल? हे तर मला नवल वाटून राहिलं ह्या बोलण्याचं. काल कोणती भाषा वापरली त्यांनी? आता समजा वापरली दारू पिण्याची, समोरच्या माणसाने ते स्वीकारून घेतलं आमच्या मनोज जरांगे पाटलांनी की यात सत्य असेल माझी नार्को टेस्ट करा, नाही तर मी जिवंतपणे समाधी घेतो, नाही तर यांनी तरी घ्यावा. मग आरोप मंत्री असताना आरोप करणे आणि ते आरोप आमच्या सारख्याने त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी स्वीकारले, समजा सिद्ध झालं, समजा तर चला जिवंतपणे समाधी घेऊ आम्ही. आणि ह्या मंत्र्याचं काय करायचं? माणसं असेच त्या एका दिवसात तयार होत नसतात. छटाकभर म्हणले ना सहकारी श्रावण देवरे, आता ते म्हटले म्हणून मी जर आवाज कमी करतो, संयमाने बोलतो. चळवळीचे माणसं एका दिवसाने नाही तयार होत, अनेक वर्षांनी तयारी त्यांची चालू असते आणि त्यागातून माणूस तयार होत असतो. समाज मूर्खाने विश्वास ठेवायला मनोज जरांगे पाटलावर अनेक परीक्षा पास केल्या त्यांनी, सिद्ध केलेलं आहेत. नाही तर आतापर्यंत तर माणूस कोणताही विकला गेला असता. आणि खरेदी करण्याची सर्व महाराष्ट्र शासनाकडे सर्वांकडे क्षमता आहे. जसं आता हे भुजबळ नाही का खरेदीच झाले ना. अहो ह्या माणसाचे केसेस वापस घेतल्या आणि हा ओबीसीचा नेता आहे. काय झालं वर्ध्याला? आम्ही आलो नाही का तिथं मराठी मिटिंगला? बोलायचं असतं, आम्ही भाषण ऐकलं असतं तुमचं. समाजाने जाणलंय हे आपल्याला बचावण्यासाठी ओबीसीचा नेता आणि आपल्या जातीचं ओबीसीचा आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी हे चालू आहे, म्हणून वर्ध्याला आले नाहीये का? मराठ्यांनी अडवलं होतं का वर्ध्याला? हो 300 लोक नाही आले, तिथपर्यंत आले, तिथपर्यंत गेले ना भुजबळ साहेब. मी तर साहेब म्हणून राहिलो कारण ते मंत्री आहे. बराबर कळ आली. अरे भाषण द्या ना बाबा. 300 लोक आले, ते 300 तरी आले ना, तुमच्यामुळे आले ना. ते लोक आले नव्हते 300 लोक का? अपमान सहन का त्या 300 लोकांनी? ते 300 लोक तर खरं ओबीसीचे प्रतिनिधित्व करणारे होते. बर, हजारो खुर्च्या टाकल्या होत्या. किशोरजी आपण जो मुद्दा मांडत होता त्यातला एक धागा पकडण्याची गरज आहे आणि तो आहे की भुजबळ मंत्रिपदावर आहेत म्हणून भुजबळांनी संयम बाळगावा. मला खरंच याच गोष्टीची कायम चिंता वाटत राहिलेली आहे की एखादा माणूस आहे म्हणून त्यानं नीट वागावं, दुसरा माणूस कसाही वागला तरी चालेल. मला काही व्यक्तिगतरित्या या संपूर्ण चर्चेत कोणाच्याही बाजूनं बोलायचं नाही, पण माझी एक खुलाशाची विनंती आहे तुम्हाला किशोरजी. ज्या वेळेला आपलं आंदोलन उभं राहिलं त्या आंदोलनाच्या मध्ये सुरुवातीपासून अनेक नेत्यांचा एकेरी उल्लेख होत गेला. त्यावेळेला तुम्हाला का मनोज जरांगेंना सांगता आलं नाही की ही भाषा योग्य नाही, ही महाराष्ट्राची भाषा नाही, तुम्हाला सांभाळून बोलायला हवं? आणि त्याही पलीकडे जो संदर्भ मी मगाशी तेजस्विनी चव्हाण यांच्यासाठी दिला होता तो परत आपल्यासाठी देतो. आधीचं मराठा आरक्षण होतं त्यावेळेला वापरली गेलेली भाषा ही आता अचानक उद्विग्नतेकडे जाणाऱ्या भाषेपर्यंत का आलेली आहे? हे बघा, बारकाईने विचार केला ना, जे आयोग होते ना, बापट आयोग, मी स्वतः परीक्षा दिलेली त्याच्याकडे, हा खत्रीकडे पण दिलेली आहे. हा 94ला खत्री आयोग 94ला आला, 92चा इंद्र साहनीच्या निर्णयामुळे. म्हणे खत्री आयोग असेल, बापट असेल, सराफ असेल, हो भाटिया असेल, याच्या जे मेंबर होत दिलेले होते. हो आमचे भुजबळ साहेबांनी नियोजन पद्धत कसा विरोध करता येईल मराठा समाजाला आरक्षण द्यायचा, आणि बारकाईने सांगतो, खात्रीलायक सांगतो, आणि त्याचा एक पुरावा सगळ्यांना आपल्या प्रेक्षकांना समजेल आणि देवरेंना समजेल. हा कसबे नावाचा माणूस 2 महिना करता गेला होता तिथं. मागच्या डिबेटमध्ये म्हणलो मी, बुद्धिवादी आसन, त्याचं काय भाषा वापरली त्यांनी. आयोगाचा वेळ संपल्यानंतर मराठा आरक्षणात कसा खुट्टा मारला, ही भाषा तज्ञ लोकांची, आयोगाची. अहो मराठ्यांना मानला म्हणजे मराठा समाजाला तो शब्द लागून गेला. आणि हे का झालं म्हणून 29 ऑगस्टच्या शब्दाच्या वेळेस मनोजराव भुजबळ बरोबर नाही बोलणार तर कुणाला बोलणार? आम्हाला माहिती आहे ना, हा एकमेव माणूस पहिल्यापासून सातत्यापासून. बरं ते जाऊ दे, आत्ताचं एक उदाहरण सांगतो. आजच्या कॅबिनेटचा निर्णय, आजचा म्हणजे ह्या भुजबळ साहेब शिंदे साहेबाकडे आल्यानंतर, फडणवीसच्या मांडीवर बसल्यानंतर एक निर्णय घेण्यात आला की कुंभी जातीचं प्रमाणपत्र शोधा. ह्या निर्णयात कोण होतं? भुजबळ साहेबच होते ना कॅबिनेटमध्ये. म्हणजे तुम्ही सहभागी होता. आणि आज प्रमाणपत्र द्यायला लागले तर ओरडायला लागले. सगळं संपलं. असं काही संपलेलं नाहीये. मराठे पहिल्यापासून ओबीसीत होते, आता काही प्रमाणात आले, तुमचं नेतृत्व संपल आणि तुम्ही ज्या भावनेतून बोलताय ते आम्ही समजू शकतो. संपलं म्हणजे तुमचं नेतेगिरीचं संपलेलं आहे.
या चर्चेच्या निमित्तानं किशोर चव्हाणांनाही कदाचित लक्षात नाही आलं, पण किशोर चव्हाण स्वतः बोलता बोलता सुद्धा फडणवीसांचा एकेरी उल्लेख करून गेलेले आहेत. थोडंसं भान प्रत्येकानं राखलं गेलं पाहिजे. श्रावण डेवरेंपर्यंत जाऊयात. श्रावण डेवरे, आपण जे म्हणता आहात त्याला आता उत्तर देताना संदर्भ रावसाहेब कसबेंचा आलेला आहे. रावसाहेब कसबेंनी खोडी काढली म्हणून जरांगेंनी त्या भाषेचा वापर केलाय आणि मराठा समाजाची एकत्रित प्रतिक्रिया ओबीसींच्या नेतृत्वाकडून काढल्या गेलेल्या खोडीच्या बद्दल आहे. मुळात अशा प्रकारची शाब्दिक देवाणघेवाण आधी कोणी सुरू केली हे जेव्हा जेव्हा विचारलं जातं तेव्हा आधी कोंबडी आधी अंड असा वाद सुरू होतो. आपल्याला तो अपेक्षित नाही. सुधारणेची अपेक्षा कोणाकडून करायची हा मुद्दा आहे. श्रावण देवरेजी. नाही, मुळात आमचे मित्र किशोर चव्हाण जी आहेत त्यांनी त्यांच्या बोलण्यातूनच आलं की सातत्याने रावसाहेब कसबेंचा द्वेष करणं. आता वास्तविक रावसाहेब कसबे हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत आहेत. त्यांचा एक एक ग्रंथ हा विद्यापीठांमध्ये आजही संदर्भ ग्रंथ म्हणून वापरला जातो आणि संशोधन केलं जातं त्यांच्या ग्रंथांवर, त्यांच्या विचारांवर, त्यांच्या सिद्धांतांवर. असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रावसाहेब कसबे आहेत आणि त्यांनी एखादी गोष्ट केली आणि ती तुम्हाला जर ती योग्य वाटली नाही तर तुम्ही त्यांना लगेच आरेकारे करणार, त्यांचा द्वेष करणार, भुजबळ साहेबांचा द्वेष करणार. मला एक सांगा, साधा सिंपल प्रश्न विचारतो की कालेलकर आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकारताना त्यावेळेस भुजबळ साहेब होते का? त्यावेळेस रावसाहेब कसबे होते का? मला सांगा, मंडल आयोग ज्यावेळेस गठीत झाला आणि मंडल आयोगाने जेव्हा अहवाल सादर केला तेव्हा काही भुजबळ साहेब होते का? तेव्हा काही रावसाहेब कसबे होते का? साधी गोष्ट आहे की तुम्ही पुढारलेलेच होते आहेत आणि पुढे अनेक वर्षापर्यंत तुम्ही जोपर्यंत सत्तेमध्ये आहेत तोपर्यंत तुम्ही पुढारलेलेच राहणार आहात. तुम्ही असे कितीही आयोग नेमा आणि किती सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट करा, तुम्हाला मागासलेले म्हणून सिद्ध करता येत नाही आणि तुम्हाला आरक्षण मिळत नाही. हे संविधानिक आहे, हे लोकशाही आहे. हे स्वीकारण्याच्या ऐवजी आकांतांडव करायचा, हिंसाचार करायचा, रानटीपणा करायचा, क्रूर कृत्य करायचं, जाडपोड करायची, तोडफोड करायची, दादागिरी करायची आणि सत्तेतल्या लोकांना खुंटीला टांगायचं, हे जे सगळं काही चाललेलं आहे यांचं अलोकशाही आणि रानटीपणा हा सध्या अलीकडे वाढत चाललेला आहे. लोकशाहीच खरं म्हणजे यांच्यामुळे लोकशाहीच धोक्यात आलेली आहे, संविधान धोक्यात आलेलं आहे आणि यांचं जे काही वागणं आहे, यांचं जे काही बोलणं आहे अलीकडचं, हे जे काही खालच्या पातळीवर गेलेलं आहे. आणि एक काळ असा होता की मराठा समाजाचं नेतृत्व जयदेव जवळकर सारखे विचारवंत करत होते. एक काळ असा होता की यशवंतराव चव्हाणांसारखे साहित्यिक नेतृत्व करत होते. शरद पवारांसारखे की ज्यांच्या आजूबाजूला सातत्याने साहित्यिक आणि विचारवंत लोकांचा गराडा असायचा, असे शरद पवार साहेब एकेकाळी मराठांचे नेतृत्व करत होते. आणि आज जरांगे सारख्या या छटाकभर माणसाच्याकडे मराठा समाजाचं नेतृत्व येतं आणि मराठा समाज त्याला नेता मानतो की जो नेहमी शिवीगाळ करतो, अनैतिक भाषा वापरतो आणि देवरेजी सगळे त्याने देवरेजी मला आता आपल्याला असं विचारायचं आहे की आपण वारंवार एकाच संबोधनानं जरांगेंचा उल्लेख का करता आहात? छटाकभर असं आपण सातत्यानं का म्हणता आहात? खरं तर हा शब्द टाळून आपल्याला जरांगेंचा उल्लेख नाही करता येत का? नाही, त्याची लायकी ती आहे, त्याला छटाकभरची लायकी त्याला सांगितलं पाहिजे ना की बाबा रे तू मराठा समाजाचा नेता नाही होऊ शकत. कारण मराठा समाजाचं नेतृत्व आतापर्यंत जयदेव जवळकरांसारख्या विचारवंतांनी केलं, यशवंतराव चव्हाण, शरद पवार अशा मोठमोठ्या दिग्गजांनी ज्यांनी दिल्ली हलवली अशा नेत्यांनी मराठा समाजाचं नेतृत्व केलेलं आहे. आणि आता असा माणूस आणून ठेवलेला आहे की जो मराठा समाजाचं नेतृत्व करण्याच्या लायकीच नाहीये, मग त्याला छटाकभर नाही म्हणणार तर काय म्हणणार? आणि त्याच्यामुळे ही सगळी अधपतित, आता जे महाराष्ट्राचं राजकारण जे अधपतनाला चाललेलं आहे आणि महाराष्ट्राची संस्कृतीच धोक्यात आलेली आहे, ती केवळ या जरांगेमुळे धोक्यात आलेली आहे. महाराष्ट्राची संस्कृतीच धोक्यात आलेली आहे, गंभीर आरोप आहे. तेजस्विनी चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला. या चर्चेत महिलांचं मतही नोंदवून घेणं फार गरजेचं आहे. महाराष्ट्रातली वैचारिक संस्कृती, महाराष्ट्रातली सामाजिक चळवळीची संस्कृती आणि महाराष्ट्राची समाजाला परतफेड करण्याच्या वृत्तीची संस्कृती धोक्यात येते आणि त्याचा सगळा ठपका जरांगेंवर ठेवला जातोय श्रावण डेवरेंच्याकडून. श्रावण डेवरेंचं हे मत असलं तरी खरं पाहायला गेलं तर राजकारणाची घसरलेली पातळी एकत्रितरित्या या सर्व स्थितीला कारणीभूत आहे. पण आत्ताच्या चर्चेमध्ये जरांगे विरुद्ध भुजबळ असा सामना असल्यानं पटकन तेजस्विनी चव्हाण यांच्यापर्यंत जातो. एकटे जरांगे दोषी आहेत का? तेजस्विनी चव्हाण.
नाही नाही नाही, जरांगे पाटलांना दोषी ठरवू शकत नाही. कारण कसं आहे, आरक्षणाचा मुद्दा जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी घेतलेला आहे. आज त्यांच्या 2 महिन्याच्या आंदोलनानंतरच कुणबी नोंदी भेटलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी मराठा समाजाचं ओबीसी मध्ये समावेश झालेला आहे आणि प्लस त्याच्या आधीपासून मराठा समाज हा ओबीसी मध्ये आहे. त्यामुळे असं मी म्हणतच नाहीये की याच्यामध्ये जरांगे पाटलांचा काही दोष आहे. कारण की जरांगे पाटील हे पहिल्यापासून त्यांच्या भूमिकेशी ठाम होते. म्हणजे ते जे म्हणत आलेले आहेत की मला कुणबी सर्टिफिकेट हवे किंवा नोंदी हव्यात आणि त्या नोंदी सरसकट करण्याच्या भूमिकेवरती ते पहिल्यापासूनच आहेत. आणि राहिला प्रश्न श्रावण देवरे सर जे म्हणतायत की छटाकभर, तर तुम्ही त्यांना छटाकभर समजू नका. आमचा मराठा समाजाचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे. फक्त काय असतंय की एक लेवलवरती आल्यानंतर थांबणं गरजेचं आहे. तर दोघांनीही आता हे केलं पाहिजे. जरांगे पाटलांनीही समजून घेतलं पाहिजे आणि सगळ्यात जास्त अपेक्षा भुजबळ साहेबांकडून का आहे, का तर ते ओबीसीचे नेते, त्यांनी नेतृत्व केलेलं आहे, त्यांना नेतृत्व माहित आहे. आणि त्याच्यानंतर देवरे सर म्हणाले की मराठा समाजाने किंवा भुजबळ साहेबांनी, जरांगे पाटलांनी एकेरी वक्तव्य केलं वगैरे वगैरे. तर तुम्हाला सांगण्याचं रिझन असंच आहे, प्रत्येक वेळेस मराठा समाजाचं आरक्षण आल्यानंतर आहे की नाही, सगळेजण राजकीय मुद्द्यावरती आणून आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवतात आणि राजकीय युद्ध चालू होतं इथे. त्यामुळे काय झालेलं आहे, मराठा समाज हा पूर्णपणे आता आहे की नाही खचून गेलेला आहे. आणि ऍट एनी कॉस्ट म्हणतो ना आपण की आम्हाला आता आरक्षण हवंच आहे. मग ते आम्ही घ्यायचं कसं घेतलं पाहिजे. आज आम्ही 58 मोर्चे काढले, तेव्हा पण आम्ही शांततेत काढले. त्याचा काय रिझल्ट झाला? अजून आमचा कोपर्टीचा निकाल लागलेला नाहीये. अन्यथा काही बाजूंना आम्हाला बाजूंनी आम्हाला आरक्षण मिळालेलं नाहीये. आमची मुलं बेरोजगार आहेत. वेगळे काय असे मुद्दे मांडलेले आहेत जरांगे पाटलांनी. अगदी आपण जे मुद्दे मांडत आहात तेजस्विनी ताई, हे वारंवार चर्चेत येत असतात. आपल्याला वेळेची मर्यादा असते. मी आपल्याला एक छोटा प्रश्न विचारतो, 30 सेकंदात उत्तर द्या. त्याच्यानंतर किशोर चव्हाण आणि श्रावण देवरेंनाही प्रत्येकी 30-30 सेकंद मिळतील. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. आपण असं आत्ता म्हणालात की आम्हाला काहीही करून, आम्हाला म्हणजे मराठ्यांना काहीही करून आरक्षण हवंय. मराठ्यांना काहीही करून मिळणारं आरक्षण अडलंय कुठं, याचं 30 सेकंदात उत्तर आहे का तुमच्याकडे? अडलंय याच्यासाठीच अडलंय ना. प्रत्येक वेळेस आरक्षण हा मुद्दा आला ना की प्रत्येक नेत्यांनी वेगवेगळी भूमिका स्पष्ट करायची आणि प्रत्येक वेळेस आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवून यांचं राजकीय वक्तव्य चालू होतं ना. प्रत्येक जण आपापली सीट वाचवण्याच्या मागे असतं. हाच मुद्दा आहे. मगापासून मी सर हाच सांगण्याचा प्रयत्न करते की आता मराठा समाजाला आहे ना, कंटाळलो आम्ही आता की आमची सर्व मुलं घरी बसलेली आहेत. आमच्या सर्व इथून पुढच्या किंवा आतापर्यंतच्या पिढ्यांमध्ये आम्हाला आरक्षण भेटलेलं नाहीये, नोकरी लागत नाहीये, शिक्षण होत नाहीये. तर आम्ही कोणाकडे दाद मागायचे? बरं, सरकारशी आमचं म्हणणं असताना बाकी मंत्रिमंडळातल्या लोकांनी आमच्यावरती टीका टिप्पणी करण्याची काहीच आवश्यकता नाहीये. ठीक आहे, या मुद्द्यावर पटकन किशोर चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचू आणि शेवटच्या टप्प्यात डॉक्टर श्रावण देवरे यांना संधी मिळेल. 30 सेकंद आहेत, वेळेची मर्यादा कृपया पाळा. किशोर चव्हाण, पटकन या बाबतीत आणि या माझ्या प्रश्नाचं आपण उत्तर द्या. प्रश्न माझा आपल्यासाठी असा आहे की ज्या पद्धतीनं प्रत्येक वक्तव्य राजकीय दृष्ट्या घेतलं जात आहे, हे राजकीय वळण आंदोलनाला परवडणारं आहे का? 30 सेकंद आहेत किशोरजी. नाही, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, पण आता वैचारिक लेवलच्या गोष्टी करतायत देवरे साहेब. तुम्ही अभ्यासू, आपण फार वेळ सोबत पण राहिलेलो आहोत. तुम्ही आता कालेलकरचा मुद्दा काढला. कालेलकरच्या वेळेस छगनराव भुजबळ नव्हते म्हणे, मी राव म्हणतो बरं का. तर कालेलकर आयोगाने साऊथ मध्ये, एक लक्षात घ्या, साऊथ म्हणजे मराठवाडा हा हैदराबाद स्टेट मध्ये होता, म्हणजे खालच्या पूर्ण स्टेट मध्ये आज मराठा म्हणून ओबीसीत आरक्षणात आहे. नंबर 1. आमचं मराठवाड्याचे 2 भाग केले आपण, महाराष्ट्राचं आरक्षण आणि मराठवाड्याचं आरक्षण. आमचं 75-73 वर्षाचं आरक्षण अधिकार आम्ही स्वतः वापरलेले नाही. आम्ही आरक्षणात होतो, ओबीसीत होतो, मराठा म्हणून होतो. ते सुद्धा अधिकार आमच्या महाराष्ट्र सरकारने दिले गेले नाही. शेवटचं म्हणतो, ठीक आहे, 100 मुलं आमचे आत्महत्या केली आणि आत्महत्या केलेल्या लोकांना अनेक प्रतिनिधी आमचा मराठा बोलत असेल, त्यांना ही छटाक उपमा देत असेल, तर हे त्यांच्या वैचारिकपणा. ठीक आहे, आपल्या भावना पोहोचल्या. मगाशी पण आपण या मुद्द्यांवर स्पर्श करत होतात. आता मुद्द्यावर राहा कृपया. तेजस्विनी ताईंनी व्यक्त केलेली वेदना लक्षात घ्या. राजकारणाच्या माध्यमातून आंदोलनाला यश मिळत नाही असा त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा आक्षेप आहे. 30 सेकंदात बोला. मला श्रावण देवरेंनाही वेळ द्यायचा आहे आणि मुळातच चर्चेची वेळ संपत आलेली आहे. हे चालू आहे ना साहेब. आता लोकशाहीच्या पद्धतीने जी ताई म्हटली, लोकशाही पद्धतीने आमरण उपोषण चालू आहे, शासना चर्चा करतायत, यांना हे पण सहन होत नाही. शासन चर्चा करतायत,
हा शासन करा. महाजन साहेब परवाच म्हटले, महाजन साहेब आले होते ना चर्चेला. ठीक काय आहे. म्हणले, आम्ही छगन भुजबळला सांगतो तू काही बोलू नको, हे काही बोलता नाही. तिकडे तर चालूच आहे. जिथं ज्यावेळी ते चालू राहणार आहे, इथून तर त्याच्यापेक्षा डबल चालूच राहणार आहे. हा लोकशाहीचा भाग आहे. अच्छा, इथे 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 महत्वाचा मुद्दा लक्षात आला. श्रावण डेवरे, आपण यासाठी हा मुद्दा आहे आणि 30 सेकंदात कृपया उत्तर द्या. किशोर चव्हाण यांनी स्पष्ट केलेलं आहे, शब्दाला शब्द भिडत राहील, उत्तराला उत्तर दिलं जात राहील. नाही, किशोर चव्हाण साहेब जी म्हटले की 1955ला कालेलकर आयोगाच्या वेळेस वेगळी परिस्थिती होती, हैदराबाद, निजाम वगैरे. मला सांगा, मंडल आयोगाच्या काळात कुठं काय तसं होतं? मंडल आयोगाच्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रच होता, मराठवाडा महाराष्ट्रातच होता. आणि मंडल आयोगाने जे सर्वेक्षण केलंय ते संपूर्ण महाराष्ट्राचं आणि संपूर्ण देशाचं केलेलं आहे. नंतर 8 राज्य आयोग आलेत, त्यांनी पण त्या पद्धतीने सर्वेक्षण केलेलं आहे. जर कुठेच तुम्ही मागासलेले म्हणून सिद्ध होत नाही, तर विनाकारण रावसाहेब कसबे आणि भुजबळ साहेबांवर खापर फोडायचं आणि विनाकारण वातावरण बिघडवायचं, हे अगदी चुकीचं आहे. आणि मला सांगा, 1955ला कुणबी दाखले यांना सापडले नाहीत. 1980ला मंडल आयोगाच्या काळात यांना कुणबी दाखले सापडले नाहीत. नंतर आता 2014 पर्यंत मराठा मुख्यमंत्री होते, तोपर्यंत यांना कुणबी दाखले सापडत नाहीत. आणि फडणवीसचं सरकार आल्याबरोबर मग यांना ताई मध्ये बोलू नका. थांबा, मला वेळेची मर्यादा आहे. कृपया देवरेजी, आपण पटकन या मुद्द्यावर या, जो आता सूचक इशारा किशोर चव्हाणांनी दिलाय, जे या चर्चेचं शीर्षक आहे आणि ज्या चर्चेच्या अनुषंगाने आपण आज भेटलो आहोत. शब्दाला शब्द भिडत राहील, प्रत्येक आरोपाला उत्तर त्याच भाषेत दिलं जाईल, हा किशोर चव्हाणांचा इशारा आहे. 30 सेकंदात यावर बोला. यानंतर भुजबळ शांत बसतील का भुजबळ पण उत्तर देत राहणार आहेत? नाही, हे बघा, समोरच्याने जर काही प्रश्न उपस्थित केला तर त्याला उत्तर द्यावंच लागतं. नाही उत्तर दिलं तर जनतेमध्ये चुकीचा मेसेज जातो आणि जो काही आपला हक्क आहे तो बी लुबाडला जाण्याची शक्यता असते. तर आपला ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी भुजबळ साहेबांना किंवा आणखी इतरही ओबीसी नेत्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांना उत्तर द्यावंच लागेल. इथं सुरुवात करणाऱ्याने समजून घेतलं पाहिजे की आपण सुरुवात करू नये, म्हणजे आपल्याला जशाच तसे उत्तर मिळणार नाही. तर ही जबाबदारी जरांगेची आहे. आपण ही जबाबदारी जरांगेंवर टाकताय. माझ्या लेखी जरा ही केवळ आणि केवळ एका व्यक्तीची जबाबदारी नाही, दोघांची ही जबाबदारी आहे. तुर्तास वेळ मर्यादेत आपल्याला ही चर्चा आटोपती घ्यायची. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.